नमस्कार मित्रांनो, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूबमध्ये आपलं मनापासून स्वागत. काल नवीन आता जे खासदार होणार आहेत, झालेलेच आहेत असं समजा, पार्थ पवार हे आता राज्यसभेत शपथविधी घेतील खासदारकीची. ते पार्थ पवार काल जे बोलले त्याबद्दल मी व्हिडिओ केलेला आहे. ते असं म्हणाले की काँग्रेसचा डाऊनफॉल आता होणार आहे, झाल्यातच जमा आहे. कारण त्यांचं असं वर्तन असेल, म्हणजे सुनेत्राताईंना पाठिंबा दिला नाही, त्यांच्या विरोधात उमेदवार उभा केला, तर आता आम्ही काय त्यांच्या मिनतवाऱ्या करणार नाही, कोणाला फोन बिन काही करणार नाही, असं पार्थ पवार म्हणाले. त्याच्यावरनं काँग्रेसनीच नाही तर इतर अनेक नेत्यांनी ठोकला पार्थ पवार यांना. तरी देखील पार्थ पवार यांनी काही खुलासेवादा स्टेटमेंट केलं नाही, आपलं काही चुकलंय असं त्यांना वाटलेलं नाही. त्यांचे भाऊ रोहित पवार यांनी देखील सांगितलं की आपल्याला आपल्या भोवती जरा बिचारी माणसं ठेवावीत, बरी माणसं ठेवावीत, आणि बोलताना 4 वेळा विचार करावा आणि मग बोलावं. कारण लोक ऐकत असतात. जेव्हा तुम्ही नेते असता तेव्हा तुमच्या प्रत्येक वाक्याकडे लोक लक्ष देऊन बघतात, ऐकतात ते वाक्य. पार्थ पवार हे पुन्हा एकदा चुकलेले आहेत आणि त्याबद्दल माझा हा व्हिडिओ नाही. पार्थ पवार जे म्हणाले की काँग्रेसचा डाऊनफॉल झालेला आहे आणि म्हणजे काँग्रेसची आता वाट लागणार आहे वगैरे वगैरे. आता वास्तव काय आहे? संपूर्ण देशामध्ये काँग्रेसची वाट लागली ती 2014 मध्ये. 2014 मध्ये त्यांच्या जागा ज्या मला वाटतं 44च्या आसपास आल्या, परंतु 2019 मध्ये त्यातनं काय 2-4 वाढ झाल्या सीटा. परंतु 2024 मध्ये मात्र काँग्रेसनी 99 जागा आणि 99+1 अशी एक, जे काँग्रेसचेच आहेत महाराष्ट्रातले खासदार विशाल पाटील, असे 100 जण काँग्रेसचे आहेत. म्हणजे काँग्रेसची ताकद जी अतिशयच कमी झाली होती, ही सुद्धा समाधानकारक अवस्था नाही. जो पक्ष एकेकाळी देशात सत्तेवर होता त्याची ताकद देशात कमी झालेली आहे हे नक्की. पण अगोदरच्या पेक्षा 2014 आणि 19 पेक्षा ती वाढलेली आहे. राहुल गांधी भारत जोडो यात्रेनंतर आणि न्याय यात्रेनंतर त्यांचं नेतृत्व प्रस्थापित झालेलं आहे आणि राहुल गांधींना लोक गंभीरपणे घेतात, त्यांना सतत टार्गेट करतात, त्यांच्यावर टीका करतात, पण ते लोकसभा अनेकदा हलवून सोडतात आणि त्यांच्या भोवती चर्चा सुरू असते. याचाच अर्थ त्यांचं नेतृत्व प्रस्थापित झालं. भले त्यांच्या पक्षाला फार मोठं यश मिळो न मिळो, पण राहुल गांधी हे सतत चर्चेच्या केंद्रस्थानी असतात आणि ते अत्यंत महत्त्वाचे मुद्दे मांडतात की ज्याच्यामुळे सरकारचा भडका उडतो, मोदींचा भडका उडतो. एवढंच नव्हे तर राहुल गांधींनी डरो मतचा नारा दिल्यानंतर त्यांचे जे काही सहकारी, म्हणजे सुप्रिया शिंदेत घ्या त्यांच्या प्रवक्त्या, किंवा पवन खेरा घ्या, ते घाबरत नाही. त्यांच्या टीममधले अनेक जण सत्ताधाऱ्यांना घाबरत नाहीत, ते खंबीरपणे सामना करतात. आसामचे मुख्यमंत्री जे आहेत हिमंत बिस्व शर्मा, हे देशातले सर्वात भ्रष्टाचारी मुख्यमंत्री आहेत असं राहुल गांधी पुन्हा पुन्हा म्हणतात. आणि त्याबद्दलच्या अनेक बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत, अनेक डिटेल्स प्रसिद्ध झालेले आहेत. मोदी म्हणतात ना खाऊंगा ना खाने दूंगा, त्यांना यांचा मोठा खाना दिसत नाही का असा प्रश्न निर्माण होतो हिमंत बिस्व शर्मा यांचा. कारण हिमंत बिस्व शर्मा यांनीच एका पाणी पुरवठा प्रकल्पात एका कंत्राटामध्ये तुफान पैसे खाल्ल्याचा आरोप अमित शहांनीच केला होता. आणि अमित शहांना पत्रकार परिषदेत जेव्हा लोकांनी विचारलं की जेव्हा हिमंत बिस्व शर्मा ऑलरेडी काँग्रेसमधनं भाजपत आले, की तुम्ही जी टीका केली त्याचं काय झालं, ती काय लक्षात आहे का तुमच्या? तेव्हा अमित शहांना हसू आलं की जी आपण टीका करत होते की हिमंत बिस्व शर्मा म्हणजे प्रचंड भ्रष्टाचारी नेता आहे, त्यालाच आपण घेऊन त्यांना मुख्यमंत्री केलेले. आता याला उत्तर काय देणार? अमित शहा हसले ते आणि त्यांनी तो प्रश्न टाळला, टोलवला. हा भाग एक झाला. परंतु पवन खेरा जे प्रवक्ते आहेत त्यांनी हिमंत बिस्व शर्मा यांच्या पत्नीकडे 3-3 पासपोर्ट आहे असा आरोप केला. आणि त्यानंतर पवन खेरा त्यांच्या घरी नसतात, दिल्लीतल्या घरी रेड पडली त्यांच्यावरती. त्यांच्याकडचा काय फोन आणि अमुक तमुक सगळी कागदपत्र वगैरे
जप्त करण्यात आली. जर काँग्रेस पक्ष हा अतिशय फालतू पक्ष असेल, त्याला कोणी विचारत नाही असं असेल, तर मग पवन खेरा यांच्या घरावरती छापा टाकण्याचं कारण काय होतं? एवढं काय घाबरता तुम्ही पवन खेरांना? किंवा काँग्रेस पक्ष कप पदार्थ असेल तर त्यांच्या टीकेला गंभीरपणे का घेता? हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे काँग्रेसचा डाऊनफॉल झाला असेल, झाला असं पार्थ पवारांना जरी वाटलं, तरी काँग्रेसमधले काहीतरी मोजके तरी नेते सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जंग खेळत आहेत, लढाई करत आहेत. हर्षवर्धन सपकाळ यांना यश भले येऊ नये, आलेलं नाही, येऊ नये असं नाही, आलेलं नाही आतापर्यंत, पण ते गंभीरपणे काँग्रेसचा प्रचार करतायत. काँग्रेस तळागाळात पोहोचेल असा प्रयत्न करतात आणि अजिबात ना देवेंद्र फडणवीसांना ते घाबरतात, ना नरेंद्र मोदींना, ना अमित शहाना. ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे त्यांना तुच्छ लेखावं ही यांची स्ट्रॅटेजी आहे. आता हे झालं काँग्रेसबद्दल. राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट जो आहे आणि अजितदादांचा पक्ष, हे दोन, या दोन पक्षांच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू होती. त्यावेळी देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की मला तर काही माहित नाही बाबा ही चर्चा, आणि विलिनीकरण होणार असतं तर मला विचारलं असतं, आम्हाला निदान विचारतील. वास्तविक ते दोन स्वतंत्र पक्ष आहेत, पण संजय राऊत म्हणतात त्याप्रमाणे त्यांचे मालक एकच आहेत, म्हणजे अमित शहा आणि मोदी. त्यामुळे तेच हे पक्ष चालवतात, विशेषतः अजितदादांचा पक्ष, असा आरोप अनेक जण करत होते. दुर्दैवाने अजितदादांचं निधन झालं आणि त्यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की अजितदादा मुख्यमंत्री झाले असते, ती त्यांची कुवत होती आणि त्यांनी खूप चांगलं काम केलं असतं. आता हा जो भाग आहे, एखादी व्यक्ती गेल्यानंतर तिच्याबद्दल प्रचंड चांगलं बोलायचं, खूप कौतुक करायचं, आणि प्रत्यक्षामध्ये बघा, देवेंद्र फडणवीस यांनी महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये पिंपरी चिंचवडच्या महेश लांडगे जे भारतीय जनता पक्षाचे आमदार, ते दादांवरती अत्यंत गंभीर आरोप करत होते. दादांना याचा मनस्ताप झाला, त्रास झाला. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळी सुद्धा त्यांच्यावरती गंभीर आरोप करण्याचे, मग त्याला दादांनी उत्तर दिलं. परंतु दादांनी जी काही आश्वासनं दिली होती ती काही कशी शक्य नाही ती अंमलात आणणं, हे देवेंद्र फडणवीस त्या निवडणुकीमध्ये सांगत होते, हे लक्षात घेतलं पाहिजे. आता हे जे पक्ष आहेत, हे पक्ष दोन्ही देवेंद्र फडणवीसच चालवतात असं अनेक जण म्हणतात, पण एवढंच नाही तर फडणवीस महाराष्ट्रातले सगळे पक्ष तेच चालवतात अशी चर्चा होती मध्ये, म्हणजे विरोधी पक्ष सुद्धा ते चालवतात अशी चर्चा होती. फडणवीस असं म्हणाले की विरोधी पक्ष हे आपल्याकडे अत्यंत बेताचेच आहेत आणि त्यांनी कसं काम करावं हे ते माझ्याकडे ते यावं आणि प्रशिक्षण घ्यावं, मी त्यांना शिकवीन. म्हणजे इतपत अहमभाव ज्यांच्याकडे आहे किंवा अति आत्मविश्वास ज्यांच्याकडे आहे, ते देवेंद्र फडणवीस आता एक एक पक्ष फस्त करत चाललेले आहेत. त्यातली एक ताजी गोष्ट म्हणजे प्राजक्त तनपुरे जे राहुरी मतदारसंघामध्ये शरद पवारांच्या पक्षाचे उमेदवार होणार होते, त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न फडणवीसांनी त्यांना फोन केला. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण गेले तिथे आणि त्यांचं मन वळवलं त्यांनी, आणि राधाकृष्ण विखे पाटील सुद्धा त्या ठिकाणी होतेच. मन वळवणं म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे. त्यांनी माघार घेतली प्राजक्त तनपुरे यांनी. आता बघा, जे तसं झालं तसंच आता कागल कोल्हापूरजवळ जो हसन मुश्रीफ यांचा मतदारसंघ आहे, आणि ज्या ठिकाणी समरजित सिंग घाडगे हे त्यांच्या विरोधातले होते, जे आधी भाजपमध्ये होते, नंतर ते शरद पवारांच्या पक्षात गेले, आता परत भाजपमध्ये आले, त्यांचंही मन वळवण्यात आलेलं आहे. आता जर विरोधी पक्ष महाराष्ट्रात नेस्तनाबूत झाला असेल किंवा डाऊनफॉल झाला असेल पार्थ पवार यांच्या भाषेमध्ये त्यांचा, तर एवढं त्यांची माणसं घेण्याचं कारण काय? समरजित सिंग घाडगे काय म्हणाले बघा. समरजित सिंग घाडगे यांच्या डाव्या बाजूला चंद्रकांतदादा पाटील होते, उजव्या बाजूला रवींद्र चव्हाण होते, आणि ते म्हणाले की आता मी या पक्षात आलेलो आहे तुमच्या भाजपमध्ये, शरद पवार यांच्या पक्षातनं,
आणि नगरपालिकेत मी आणि हसन मुश्रीफ यांनी बरोबर काम केलं. ती देवेंद्र फडणवीसांचीच इच्छा होती असं ते म्हणाले. नंतर ते म्हणाले की आता पक्ष जे सांगेल ते काम मी करेन. म्हणजे त्यांची घरं वापिस झाली आहेत. घाडगे असं म्हणाले की सर्व प्रयोग झालेत माझे आता करून, म्हणजे हा पक्ष म्हणजे पक्ष सोडून पक्ष परत यायचं, पक्षातनं परत जायचं, अपक्ष लढायचं, जे काय असेल त्यांना म्हणायचं असेल ते सगळं करून झालं. आता भाजपमध्ये मी आलोय, मी हा शेवटचा प्रयोग आहे. म्हणजे त्यांना आता 2029 मध्ये तिथून हसन मुश्रीफांचा पत्ता, मी महायुतीचे हसन मुश्रीफ अजितदादांच्या पक्षाचे ज्येष्ठ मंत्री, आता तिथून त्यांनी लढायचं का यांनी लढायचं महायुतीमध्ये? आता ज्यावरती भारतीय जनता पक्षाने समरजित सिंग घाडगे यांना घेतलेले, याचा अर्थ त्यांना ते तिकीट देणार आणि हसन मुश्रीफांचा पत्ता साफ करणार. आणि तिकिटासाठीच आमच्याकडे ते आले होते असं शशिकांत शिंदे म्हणाले. म्हणजे शरद पवार यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, ते म्हणाले की समरजित सिंग तिकिटासाठीच आमच्याकडे आले होते. ज्यांचं तरी बघा शरद पवारांचं म्हणजे पक्षाचं, म्हणजे आता निवडणुकीच्या याच्यात जो येईल, जो स्ट्रॉंग वाटेल त्यातल्या त्यात त्याला घ्यायचं आणि जागा वाढवून घ्यायच्या, किंवा जागा जास्तीत जास्त जागा जिंकता कसं येईल हे बघायचं. राजकारणाची पद्धत काही इथे विचारसरणी काही संबंध नाही. कोणती कामं करायची, कोणती कामं केलीत काही हिशोब नाही, काही संबंध नाही, लोकांचा काही संबंधच नाही त्याच्यात. यांची ऍडजस्टमेंट ही सगळी. आणि पुन्हा तोंडाने गजर, शिवशाहू फुले आंबेडकर, महाराष्ट्राचा विकास, 1 ट्रिलियन इकॉनॉमी, मोठमोठ्या बाता मारायच्या. बघा हे काय चाललंय ते. आणि एक प्रकारे चंद्रकांत दादा आणि रवींद्र चव्हाण असे त्यांच्याकडे बघून हसत होते की बघा आता आले कधी शरण आम्हाला, आता आम्ही बघतो यांचं काय करायचं. अशी यांची पद्धत भारतीय जनता पक्षाची. प्रत्येकाला आपल्या दरबारात आणायचं आणि त्याला गुलाम करायचं, मांडलिक बनवायचं त्याला. आणि जे पक्ष आपल्या बरोबर असतील तेही मांडलिक असले पाहिजेत, आणि समोर विरोधी पक्ष शक्यतो असूच दे, ते असले तर त्यांना फोडायचं, फोडून आपल्याकडे आणायचं त्यांना. आणि जे शिल्लक राहिलेले आहेत त्यांच्या मागे तपास यंत्रणा लावायच्या, किंवा त्यांच्या जे शिक्षण संस्था असतील किंवा त्यांच्या अन्य संस्था असतील त्यांच्या चौकशा लावायच्या, त्यांच्या मागे सगळ्या प्रकारचा त्रास द्यायचा, त्यांना शरण आणायचा प्रयत्न करायचा. हे महाराष्ट्राचं राजकारण झाले. डाऊनफॉल कशाचा आहे? महाराष्ट्राच्या राजकारणाचा डाऊनफॉल झालेला आहे. आणि डाऊनफॉल जर म्हणायचा केवळ निवडणुकीच्या पुरता, तर राष्ट्रवादी अजितदादांच्या पक्षाला देखील नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पूर्ण दाणादाण झाली होती. नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये त्यांची, अजितदादांच्या पक्षाची, अजितदादांनी मान्य केलं होतं ते. आणि म्हणून तर त्यांना आता विलिनीकरण करून आपली ताकद वाढवायची होती. त्यांना हे माहिती होतं की भारतीय जनता पक्ष आपला घास घेतोय. पण बारामतीमध्ये अजितदादांच्या जागेवरती पोटनिवडणुकीत सुनेत्रा वहिनी उभ्या आहेत. त्यांची निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे, आणि यासाठी आम्ही काँग्रेसकडे प्रयत्न करू असं भारतीय जनता पक्षाने म्हटलंय. मग त्यासाठी बावनकुळे मध्यस्थी करतात का फडणवीस मध्यस्थी करतात ते बघायचं. समजा बिनविरोध झाली नाही ही निवडणूक, तर असं काय आकाश कोसळणार आहे? बघा अजितदादांच्या वेळी सुद्धा 53 उमेदवार उभे होते 2024 साली विधानसभा निवडणुकीच्या वेळी, आणि आता 46 उमेदवार आहेत उभे. पण प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे, बिनविरोध झालीच पाहिजे असं काय? आणि यापूर्वी एखाद्या व्यक्तीचं निधन झाल्यानंतर, मी गेल्या वेळी सांगितलं होतं, त्या व्यक्तीचं निधन झाल्यानंतर सगळ्यांनी बिनविरोध प्रत्येक निवडणूक झाली असं नाही. या नियमाला अनेक अपवाद झालेले आहेत, आणि अनेक पक्षांनी आपल्या सोयीचं राजकारण केलेलं आणि या परंपरेला छेद दिलेला आहे. त्यामुळे सुनेत्रा वहिनी जिंकणार हे नक्की आहे, त्यात शंकाच नाही. पण काँग्रेसला उभं राहण्याचा अधिकार आहे तिथे. आणि काँग्रेसला तुम्ही फालतू समजत असाल की त्यांना कोणी विचारत नाही, त्यांचा डाऊनफॉल झालाय, त्यांचा विसर्जितच होणार आहे तो पक्ष. अरे तुमची काय तर आहे मग पार्थ पवार, स्वतः तुम्ही कुठनं निवडून आलेलात का? मावळच्या मतदार मावळ मधनं तिकडनं तुमचा पूर्ण दाणादाण उडली होती तुमची. आता राज्यसभेमधनं तुम्ही निवडून आलेला आहात, तुमच्याच पक्षातल्या इतरांना हे तिकीट नाही मिळालेलं. असं
असं कोणीतरी विचारू शकेल ना की आम्ही या पक्षासाठी इतकी मेहनत केलेली आहे, पार्थ का तिथे, आम्ही का नाही? पण पार्थ पवारांना प्रायोरिटी मिळाली आणि पार्थ पवारांना अधिकार काय असा विचारण्याचा? यांचा डाऊनफॉल झाला, त्यांचा डाऊनफॉल झाला, तुमचा उत्कर्ष तरी झालाय का? म्हणजे डाऊनफॉल होण्यापूर्वी अगोदर उत्कर्ष झाला असतो आणि मग घसरगुंडी होते. तुमचं काही झालं नाही अजून, तुमची करिअरच सुरुवात झाली नाही अजून. तुम्हाला आधी अजून कुठल्याही प्रकारचं म्हणजे उत्तम वक्तृत्व नाहीये, संघटन कौशल्य तुम्ही अजून सिद्ध केलेलं नाही. उद्या तुम्ही यश मिळवाल, पण आज तुम्ही काही यश मिळवले नाही या क्षेत्रामध्ये. अशा वेळी तुम्ही जर अशा प्रकारे अहमन्यतेने राजकारण करणार असाल तर त्याचे फटके तुम्हाला बसतील. आज अशी गोष्ट आहे की लोकशाहीमध्ये सशक्त पर्याय पाहिजे असं भारतीय जनता पक्ष, फडणवीस, मोदी हे सगळंच म्हणतात. सशक्त पर्याय हवा असं म्हणायचं आणि प्रत्यक्षात पर्याय अशक्त असेल अशी चोख व्यवस्था करायची. हे विरोधी पक्षांना कशा प्रकारे दुबळ करायचं, आमिष दाखवायची किंवा धाक दपटशाने ब्लॅकमेलिंग करायचं आणि मग त्यांना आपल्याकडे खेचायचं, हेच चाललेलं आहे. आता अशोक चव्हाण जे इतके वर्ष काँग्रेसमध्ये होते ते किती भलावण करतात आता भाजपत जाऊन, इतके 2-4 वर्ष झाली तर. नारायण राणे आणि त्यांची मुलं जे मोदींना दुगाने झाडत होते, त्यांचे व्हिडिओ उपलब्ध आहेत, ते आता जय जयकार करतायत मोदींचा. म्हणजे जे काँग्रेसमधनं त्यांच्याकडे गेले किंवा राष्ट्रवादी मधनं भाजपमध्ये गेले ते अधिक चमचगिरी करतायत. आता एवढंच नव्हे, तुम्हाला सांगतो, हे घाडगेचं हे जसं सांगितलं तसं खेड आळंदीचे जे दिलीप मोहिते माजी आमदार आहेत त्यांनाही खेचायचं चाललेलं आहे आता भाजपमध्ये. आणि म्हणजे आता विरोधी पक्षात थोडी तरी माणसं राहिली पाहिजे ना. तुम्ही विरोधी पक्ष नेतेपद त्यांना देणार नाही आणि मग म्हणणार की विरोधी पक्षांना नीट राजकारणच करतायत. त्यांनी काही टीका केली तर म्हणायचं की तुम्ही नकारात्मक राजकारण करताय. तुम्हाला विरोधी पक्ष ठेवायचं का नाही शिल्लक? उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची टवाळी करायची की आता त्यांच्यामध्ये एकमेकाच्या झिंज्या धरतायत, एकमेकाला मारतायत का काय, मी काही लक्ष देणार नाही, मला काय करायचं असं फडणवीस म्हणाले. त्यांचा पक्ष अगदी छोटा झालाय. अशा प्रकारे विरोधी पक्षांची चेष्टा करायची. 2019 मध्ये माझ्या पुढे कोणी पैलवानच नाहीये, आमच्याकडे अनेक पैलवान तेल लावून तयार आहेत असं फडणवीस म्हणाले. पण त्यावेळी शरद पवारांनी त्यांना हिंगा दाखवला आणि त्यांनी आपली ताकदही दाखवली शरद पवारांनी त्यावेळी, आणि महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करून सुद्धा दाखवलं. त्यामुळे विरोधी पक्षांच्या बद्दल अशा प्रकारची भाषा करणं फडणवीसांनी जी करणं ती अतिशय चुकीचे. पार्थ पवार यांनी काँग्रेसबद्दल अशी भाषा करणं हेही गैर आहे, चुकीचं आहे. एकेकाळी पृथ्वीराज चव्हाण यांनी सुद्धा शिवसेनेचं लवकरच विसर्जित होईल शिवसेना असं म्हटलं होतं, पण शिवसेनेची ताकद त्यानंतर उलट वाढली. विसर्जित होणं तर सोडून द्या, काँग्रेसची अवस्था बिकट झाली. त्या दुसऱ्याबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य कधी करू नये. जे काकांनी पार्थ पवारांचे कान उपटले त्यानंतर तरी त्यांना शहाणपण येईल अशी अपेक्षा आहे. त्या डाऊनफॉल असा एखाद्या राजकीय पक्षाचा कायम स्वरूपात होत नसतो, किंवा डाऊनफॉल झाला म्हणजे अगदी पार वाट लागली, निकाल लागला त्याचा, तो पक्षच संपला असं मानण्याचं कारण नाही. आज पार्थ पवार यांच्या पक्षामध्ये अनेक आमदारांची इच्छा, बहुसंख्य आमदारांची इच्छा ही विलिनीकरणाची होती, याच्या बातम्या सगळीकडे आलेल्या आहेत. परंतु सुनील तटकरे जे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्या मतदारसंघात जो कार्यक्रम झाला त्या बॅनरवरनं फक्त तटकरे आणि त्यांच्या कुटुंबियांचेच फोटो होते. अजितदादाचा कुठे मागमूसही नव्हता. प्रफुल्ल पटेल यांच्या भागामध्ये विदर्भात जो कार्यक्रम झाला, त्यांचा जो मतदारसंघ आहे भंडारा गोंदिया, तिथे त्या ठिकाणी सुनेत्रा बहिणींचा बॅनरवर फोटो होता, प्रफुल्ल पटेल यांचा होता साहजिकच, पण अजितदादांचा फोटो कुठेही नव्हता. हे लोक अजितदादांबद्दल आपल्याला फार प्रेम आहे असं दाखवतात. पार्थ पवार यांनी चुकीचं स्टेटमेंट केलं तरी सुद्धा त्यांची तरफदारी करणारे लोक त्यांच्या पक्षामध्ये आहेत, आणि विशेषतः छगन भुजबळांसारखे लोक तर नटसम्राट असल्यामुळे ते तर आणखीनच प्रेम आपलं
अजितदादांवरती आणि त्यांच्या कुटुंबावरती आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करतात. धनंजय मुंडे कुठेही सार्वजनिक कार्यक्रमात सुनेत्राबाईंनी दिसला की त्यांचा चरणस्पर्श घेऊन आपली आदर भावना दाखवतात. पण हे सगळे लोक जे आहेत, प्रफुल्ल पटेल, तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, हे भारतीय जनता पक्षाला शरण आलेले राजकारणी आहेत. त्यांना भारतीय जनता पक्षाच्या गोठ्यात आपला पक्ष नेऊन ठेवायचा आहे. आणि उलट त्या पक्षातले जे ताठ मानेने जगू पाहणारे लोक आहेत आणि विशेष सुनेत्रा वहिनींचं विचार जे आहेत ते स्वतंत्र आहेत, ते अजितदादांचेच विचार त्यांनी घेतलेले आहेत. परंतु पार्थ पवार यांना मात्र हे विचार अंगी बाणवावे लागतील, अन्यथा भाजप त्यांच्याही नकळत त्यांचा पक्ष दत्तक घेईल, ताब्यात घेईल, अधिग्रहण करेल, ज्याला म्हणतो की मर्जर होईल एक प्रकारे अप्रत्यक्षपणे. ज्याप्रमाणे शिंदे सेनेचं स्वतंत्र अस्तित्व कुठे दिसतच नाही, स्वतंत्र विचारसरणी नाही, स्वतंत्र शैली नाही, आणि ज्याप्रमाणे शिंदेच्या अनेक मंत्र्यांवरती आरोप भारतीय जनता पक्षाच्या गोटात करण्यात आले, त्याचप्रमाणे अजितदादांच्या पक्षावर सुद्धा जे आरोप झालेले आहेत त्यासाठी त्याची जी माहिती आहे ती कोणाच्या कार्यालयातनं बाहेर येते हे सगळ्यांना माहिती आहे. कोणाकडून त्या फायली जात आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. पण आम्ही त्या गावचेच नाही असं दाखवण्याचं जरी महाशक्तीचे लोक आणि विशेषतः फडणवीस दाखवत असले तरी सुद्धा फडणवीसांची शैली आहे की एखाद्या आपल्या मित्रपक्षांना देखील आपल्या टाचेखाली आणायचं, त्यासाठी सतत त्यांच्यावरती एक टांगती तलवार ठेवायची, ज्याप्रमाणे छगन भुजबळांच्या मानेवर ठेवली होती, ज्याप्रमाणे ती आता पार्थ पवार यांच्या मानेवरती ठेवलेली आहे. म्हणजे ते आपल्याला शरण येतील किंवा आपण म्हणू तसेच वागतील. ज्याप्रमाणे नारायण राणेंना सुद्धा भर विधानसभेमध्ये फडणवीसांनी दम दिला होता, त्यांची कुंडली मांडली होती, तेव्हापासून राणे हे सुतासारखे सरळ झाले आणि फडणवीसांच्या इच्छेप्रमाणेच वागू लागले. त्याच्या अगोदरची राणेंची भाषा वेगळी होती. फडणवीसांची आणि भाजपची ही शैली सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे डाऊनफॉल हा राजकीय शैलीचा, राजकीय मूल्यांचा, राजकीय संस्कृतीचा किंवा राजकीय नीतिमत्तेचा झालेला आहे. पार्थ पवार यांनी हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. तूर्तास एवढंच. धन्यवाद.